नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी फायद्याचा आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर आपण निर्णय घ्या। आपण आपल्या केळीमध्ये आज आलेलो आहे। आपण केळीचं निरीक्षण करण्यासाठी आपण वेळोवेळी येत असतो। केळी पाहायला गेली तर एकदम हिरवी आहे, डार्क ग्रीन आहे, व्यवस्थित आहे, बुंदा पण चांगला आहे आणि घडसुद्धा चांगले आहे। आता हे दाखवण्याचं कारण की बऱ्याच शेतकऱ्यांकडे अशीच केळी असते, परंतु आपण खर्चाचं नियंत्रण नाही करत। खर्च कमी तरच आपलं कर्ज मुक्त होऊ शकतो। बऱ्याच शेतकरी कर्ज काढतात, बियाणं घेतात, कर्ज काढतात, खतं घेतात, कर्ज काढतात, मजूर लावतात, कर्ज काढतात। प्रत्येक मशागतीसाठी कर्ज लागतं, कारण की प्रत्येकाकडे पैसा शिल्लक नसतो। मोठमोठे शेतकरीसुद्धा आज कर्जबाजारी झालेले आहे। आपल्याला फक्त एकच करायचं आहे की आपला जो खर्च आहे, मशागत खर्च आणि मेहनत कमी करायची आहे। कमी मेहनतमध्ये, कमी खर्चामध्ये जर आपल्याला चांगलं उत्पन्न, इतर लोक खर्च करून जे उत्पन्न घेत आहेत त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्यापेक्षा जास्त उत्पन्न जर येत असलं तर मग कमी खर्च करून उत्पन्न घ्यायला काय हरकत आहे। नफा नुकसान, वारा वादळ हे लागू आहे। नंतर आपण कितीही खर्च केला, हा पैसा जो असतो आपण म्हणजे हा पैसा जो टाकलेला असतो, पूर्ण पीक येईपर्यंत त्याची गॅरंटी नसते की आपल्याला जितकं लावलेला खर्च आहे त्याच्यापेक्षा सवयीनं, दीडीनं, डबलनं किंवा जास्तीत जास्त उत्पन्न येईल याची काही शाश्वती नसते। बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक तोंडावर येईपर्यंत तेव्हासुद्धा नुकसान होऊ शकतं। पीक काढल्यानंतर रास लागली तेव्हासुद्धा नुकसान होऊ शकतं, किंवा पीक आलं, उत्पन्न आलं आणि भाव नसला तरी नुकसान होऊ शकतं। मग आपण जो खर्च करतो आहे, हा खर्च केलेला खर्च वाया नको जायला पाहिजे। कारण की आपण जो खर्च करतो आहे, खर्च करायला पाहिजे, खर्च केल्याशिवाय होत नाही, हे बरोबर आहे। परंतु जो खर्च करतो आहे तो खर्च ओव्हर नको झाला पाहिजे, म्हणजे आपल्या कॅपॅसिटीचा बाहेर नको पाहिजे। आपली कॅपॅसिटी आहे कमीची आणि आपण खर्च करतो आहे जास्त, तर तो नको व्हायला पाहिजे। जर आपण, मी मगाशी बोललो की जर आपल्याला कमी खर्चात जर उत्पन्न तेवढंच येतं आहे, त्याच्यापेक्षा जास्त येतं, इतर घेत आहे त्याच्यापेक्षा जास्त येते, आपली जमिनीचे रास सुधारते, जमिनीची सुपीकता चांगली होते, आपल्या जमिनीमध्ये जैविक कर्ब वाढतो आहे, आपल्या जमिनीत गांडुळांची संख्या वाढते, आपली जमीन म्हणजे खोलवरपर्यंत म्हणजे आपल्या जमिनीत पाणी निचरा होतो आहे, असं सर्व गोष्टी होत आहे आणि खर्च कमी होतो आहे। तर मग आपण काय करायचं, आपण विश्वास नसतो, प्रत्येकाचा विश्वास नसतो, प्रत्येक गोष्टीवर विश्वास नसतो, तर आपण याचा अभ्यास करायला पाहिजे। आपण ही जी केळीमध्ये बसलेलो आहे, आपण आपल्या व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे असेल, कारण की ही जी शेती, ही जी केळी पद्धती आहे, ही SRT शेती पद्धती आहे। याच्या वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर SRT शेती शाळा म्हणून होत असतात। त्याचं प्रशिक्षण असतं, 1 दिवसाचं असतं, 3-4 तासमध्ये ते प्रशिक्षण होऊन जातं। त्यात प्रॉपर माहिती पण मिळते आणि आपण वेगवेगळे व्हिडिओ बघून, शेजाऱ्याने केलं त्याच्यावर विश्वास ठेवून आपण करून बघायचं, किंवा त्याने जे घेतलेलं पीक आहे ते बघूनसुद्धा आपण ते करू शकतात। वाटल्यास आपण अर्ध्या क्षेत्राला करू शकतात आणि नाही विश्वास तर आपण 1 एकरला करून बघू शकता, अर्ध्या एकरला करून बघू शकतात। आणि जर समजा आपल्या उत्पन्नात फरक पडला, खर्च कमी झाला, तर आपण कंटिन्यू करू शकतात। मी पण त्याच पद्धतीवर गेलं आहे की माझे बी वेगवेगळे 3 शेतं आहे, 3 शेतांमध्ये एका शेताला मी SRT पद्धतीने केलं। तर मला वाटतं आहे की आपण इतर आजपर्यंत जो खर्च करत आला त्याच्यापेक्षा हे खर्च खूपच कमी आहे। आणि काय काय कमी आपण सर्व बघितलेलं आहे की आपल्याला काय काय खर्च लागतो, पेरणीपासून तर काढणीपर्यंत खूप खर्च होत असतो। आणि हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याकडे ही जी SRT पद्धतीचे जे मार्गदर्शक असतात, प्रत्येक जिल्ह्यात त्यांची शेतीशाळा आहे, तिथे जाऊन आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे। आपलं आदरणीय भडसावडे सर, चंद्रशेखरजी भडसावडे यांनी ही SRT पद्धतीची सुरुवात केलेली आहे आणि त्यांचेसुद्धा व्हिडिओ, बरेच व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला पण मिळतात, किंवा तिथे पण शेतीशाळेतसुद्धा त्यांचं सखोल मार्गदर्शन मिळत राहतं। आणि ती जी सिस्टम बनवली, त्या सिस्टममध्ये जर आपण उतरलो तर आपल्यालासुद्धा प्रॉपर नॉलेज जर मिळालं तर आपणसुद्धा ती पद्धतीनं शेती करू शकतात।
आणि सोपी आहे. तिथे काही रॉकेट सायन्स नाही आहे की काय करायचं, की आपण जी शेती करतो त्याच पद्धतीने शेती करायची. पण सुरुवातपासून आपण त्यांनी जे सांगितलं आहे त्या मार्गदर्शनानुसार आपण जर 1 वर्ष केलं तर दुसऱ्या वर्षी आपल्याला विचारायची गरज पडत नाही. आपण सुद्धा आपले प्रयोग त्यात करू शकतात. कंपल्शन नाही किंवा बंधन नाही. यात काही खर्च मोठा लागत नाही, उलट खर्च कमी होत जातो. आता लागवड करताना पण सुरुवातीला जे लागवड करतो, फक्त सुरुवातीलाच जे खतं वगैरे टाकायचे असले ते खतं टाकायचे आणि खतं टाकल्यानंतर आपल्याला परत खत टाकायची, शेणखत टाकायची सुद्धा गरज पडत नाही. कारण की आपल्या शेतामध्ये आपण बेड तयार करतो. आपली जी लागवड हे बेडवर लागवड करावी लागते, कारण की खाली लागवड करायची नाही. याची लागवड जर आपण बेडवर केली तर आपलं जे होणारा जो निचरा आहे शेतात, जो पाणीचा जो निचरा आहे तो नालीतून निघून जातो. त्यामुळे ते बेडवर करणं ही पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे की आपण जे तण आहे, गवत आहे, हे जे तणाचं नियंत्रण आहे, नियोजन आहे, हे जे आहे ना, आपण तणनाशकनं करतो. सुरुवातीला लागवड उगवणपूर्वी जे तणनाशक आहे, जसं पेंडामेथिलीन आहे, हे आपण सुरुवातीला टाकतो, स्प्रे करतो. त्याच्यामुळे जे बियाणं आहे समजा, हे जे उगणारे जे गवत आहे समजा, तर ते कमी उगतं. आणि हे जे गवत आहे आपल्या शेतामध्ये जे गवत उगतं त्याच्या ज्या मुळ्या आहे जशाच्या तशा तिथे सुकवाव्या लागतात. म्हणजे त्याला जाळायचं नाही किंवा निंदणीसुद्धा करायची नाही, वखरणीसुद्धा करायची. म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी लागवड केल्यापासून आतापर्यंत इथे निंदणी केलेली नाही किंवा वखर फिरवलेलं नाही. आणि नागर वगैरे किंवा ट्रिलर वगैरे काहीच म्हणजे आऊत नाही, ट्रॅक्टर नाही किंवा बैलजोडीसुद्धा यात आपण घातलेली नाही. म्हणजे आपला किती खर्च वाचला. आता आपण आतापर्यंत जे आपण बोललो बघितलं, याच्यात आपला निंदणीचा खर्च वाचला. आपल्याला फक्त लागवड करताना जो खर्च आहे, ट्रॅक्टरचं जे डिझेल वगैरे आहे, तर तोसुद्धा खर्च आपला ट्रॅक्टरचा खर्च वाचला. आणि बैलजोडी म्हणजे बैलजोडीचा जो खर्च आहे समजा, तोसुद्धा कमी झाला. म्हणजे बैलजोडीसुद्धा नाही ठेवली तरी चालू शकते, परंतु कसं आपल्याला साहित्याची आण-ने करण्यासाठी सुद्धा करू शकतात आपण. किंवा आपण आपल्याकडे मोटरसायकल आहे त्यालासुद्धा आपण ट्रॉली करून सुद्धा आपण 2 थैली 1 थैली नेण्या आणण्यासाठी आपण करू शकतो. किंवा 1 थैली आपण मोटरसायकलनं सुद्धा नेऊ शकतो, की छोटे मोठे अवजारं नेण्यासाठी छोट्या छोट्या आता ट्रॉल्या मिळतात. मोटरसायकलला कनेक्ट केल्यानंतर आपण जर रोड टच किंवा आपल्या शेतापर्यंत जर समजा ट्रॅक्टरची ट्रॉली जात असली तर मोटरसायकलची ट्रॉली जात असली तर ते करू शकतात. म्हणजे आपल्या बैलजोडीला लागणारा जो चारा आहे तो खर्च आहे, बैलजोडीचा खर्च लाखो रुपयाची बैलजोडी, त्यांची जे आपलं केअर करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. आणि बैलजोडी ठेवणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं काम असतं. त्यांना वेळोवेळी चारा, पाणी, दवा हे सर्व पुरवावं लागतं. ते सुद्धा आपलं कमी होतं. दान चारा करावा लागतो, ते सुद्धा कमी होतं. आणि राहिला प्रश्न आपण मग शेणखत कुठून आणायचं. शेणखत आपल्याला फक्त सुरुवातीला टाकायचं, नंतर शेणखत टाकायची गरज पडत नाही. आपण गोकृपामृत, जीवामृत हे जे करतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडक्यात शेण लागतं. आपण दुसऱ्याकडून विकत घेऊ शकतात किंवा गाईचं जे गोशाळा वगैरे असते तिथून सुद्धा तुम्ही दूध, ताक वगैरे किंवा गोमूत्र, शेण वगैरे हे तिथून आपण घेऊ कलेक्ट करू शकतात. म्हणजे आपल्याला तो खर्चसुद्धा वाचला. परत मजुरी जी आहे समजा आपल्याला जे लागते फक्त स्प्रे करण्यासाठी, आपण स्वतः जर समजा पंप जर पाठीवर ठेवत असला तर आपण स्वतः पंप मारला म्हणजे आपल्याला स्प्रे करण्यासाठी सुद्धा मजुराची गरज पडत नाही. आपल्या शेतावर जर समजा आपल्याला सुरक्षासाठी जर आपण शेतातच गेले नाही समजा, तर मग आपल्या शेताची सुरक्षा कशी होईल. म्हणजे आपण स्वतः शेतावर फेरी मारू शकतात. किंवा आपण जसं वॉल कंपाऊंड, तार कंपाऊंड लावू शकतात किंवा झटका मशीन आलेलं आहे ते सुद्धा लावू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्या शेतात बाहेरचे जे लोक येतात ते कमी येतात. आणि जे जंगली जनावरं आहे समजा रानडुकरं, रोही वगैरे, तर त्यांच्यापासून आपली सुरक्षा होते. अशा पद्धतीने आपण करू शकतात. किंवा करवंद म्हणून एक नवीन पद्धत आलेली आहे आणि नैसर्गिक पद्धतीनं त्याचं कंपाऊंड होतं. पण त्याला जे समजा आपल्या बाजूकडून कटिंग करत राहिले समजा, तर ती जी आहे ना 10 फूट, 6 फूट, 5 फूट आपण ते उंच करू शकतात. ते इतके बारीक असते तर त्यातून कुत्रा, मांजरसुद्धा पास होत नाही, इतके दाट होऊन जाते. आणि नैसर्गिक पद्धतीनं परत त्याचं उत्पन्न येतं. कारण की जी करवंद आहे समजा, तर ती करवंदाची सुद्धा आपण विक्री करू शकतात. त्याच्याद्वारे सुद्धा आपल्या म्हणजे बांधावर सुद्धा आपण उत्पन्न काढू शकतो. अशा पद्धतीने आपण म्हणजे आपल्या शेताच्या सुरक्षा आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. आपण आता मोबाईलद्वारे सुद्धा आपण CCTV कॅमेरा असतो, तसं कॅमेरासुद्धा आपण आपल्या
शेतामध्ये लावू शकतात. म्हणजे आपल्या 2 कॅमेरे लावले म्हणजे समजा ते दोन्ही बाजूनं 4 बाजूनं आपण कॅमेरे लावू शकतात आणि आपल्या मोबाईलमध्ये बघू शकतात की आपल्या शेतामध्ये काय चालू आहे, घडामोडी आपण रात्रीसुद्धा दिवसासुद्धा आपण ते बघू शकतात. आपण आपल्या पद्धतीनं तो जो आपला इतर होणारा खर्च तुम्ही यात खर्च करू शकतात. म्हणजे आपलं केअर पण होतं. मुद्दा राहिला की आपण ही जे येतं आपल्या शेतामध्ये आपण पेरणी करण्यासाठी आपल्याला म्हणजे हातानं पेरणी करावं लागतं. मग त्याच्यासाठी सीडर मशीन घ्यावे लागतं. म्हणजे हातानं पेरण्यासाठी जे मशीन असतं ते मशीन घ्यायचं. स्प्रे करण्यासाठी पंप घ्यावा लागतो. शक्य झाला तर 2 प्रकारचे पंप घ्यायचे. स्प्रेसाठी एक, औषधीसाठी आणि एक तणनाशकसाठी. कारण की तणनाशकचं असं असतं की ते हिरव्या पानावर पडायला नको पाहिजे आणि आपण जे तणनाशक व्यवस्थित जर नाही धुतलं गेलं आणि आपण ते जर समजा दुसरी औषधी त्यातून जर समजा पानांवर मारत असलं तर ते आपलं जे पीक आहे ते खराब होऊ शकतो. म्हणून 2 एक तणनाशक आणि एक औषधी मारण्यासाठी असे वेगवेगळे पंप ठेवायचे किंवा 2 मित्र असले, शेतकरी मित्र असले तर दोघांनी 2 पंप वेगवेगळे ठेवायचे. एकाला सांगायचे बाबा अरे तुला लागलं माझ्या घेऊन जा, मला लागलं तर तुझ्या दे. एक पंप तणनाशकसाठी वापरायचे आणि एक इतर औषधीसाठी वापरायचे. असं सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीनं आपण हे करू शकतात. आणि ही जी आहे ना याचा जे मुळ्या आहेत आपल्या समजा तर ह्या तुटत नाही. याची संख्या जास्त होते. आपण त्याच्यावर चालत नाही, बैल पाय ठेवत नाही ते आणि त्याच्यामुळे ज्या मुळ्या तुटत नाही त्यामुळे मुळांचा जो गुच्छ आहे पांढऱ्या मुळ्या आणि आपण तिथे जे पाणी वगैरे नियोजन जर व्यवस्थित ठेवलं, ह्याला गोकृपामृत मस्ट आहे. गोकृपामृत सर्वात बेस्ट आहे. गोकृपामृत त्याचे जे जामन असतं शेतकरींकडून, शेजारी शेतकरी तुम्हाला मोफत देतील. त्या शेतामध्ये जाऊन तुम्ही 1 लिटरभर ते गोकृपामृत घेऊन यायचं. 200 लिटर टाकीमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर परत तुम्हाला गोकृपामृत विकत आणायची गरज नाही किंवा कुठून फ्रीमध्ये सुद्धा आणायची गरज नाही. फक्त ते गोकृपामृतला काय करायचं, त्यात पाण्यानं ते टाकी पूर्ण भरून द्यायची 200 लिटरची. त्यात समजा एक 200 लिटरची टाकी असली तर त्यात 2 किलो गूळ आणि 2 लिटर ताक हे टाकायची आणि त्याला रोज ढवळत राहायचं. 1 दिवसाआड 2 दिवसाआड ढवळलं तरी काही नुकसान होत नाही. परंतु जर आपण शेतामध्ये गेलो समजा रोज जात असलं तर रोज ढवळून घ्यायचं किंवा 4 दिवसानंतर 2 दिवसात गेले तरी काही नुकसान नाही मोठा. तर त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही गोकृपामृत जीवामृतसुद्धा करू शकता. जीवामृत करण्यासाठी थोडी लेंदी प्रोसेस असते. त्याला 5 प्रकारचे जे वेगवेगळे वस्तू आणून त्यात टाकाव्या लागतात. मी माझ्या शेतात टाकलं नाही. मी गोकृपामृत टाकतो आहे. तर त्याचा फायदा वेगळा आहे, याचा फायदा वेगळा आहे. ते सुद्धा तुम्ही गोकृपामृत सोबत तुम्ही जीवामृतसुद्धा करू शकतात. वेस्ट डिकम्पोजर असतात ते सुद्धा करू शकतात. म्हणजे आपले जे पिकाचे अवशेष आहे यात आपण समजा केळीची हे पानं, खोडं वगैरे हे इथल्या इथे जिरवायचे. त्यामुळे ते डिकम्पोजर टाकलं तर ते लवकर कुजतं. उलट लवकर कुजायला नको पाहिजे म्हणून आपण काय करायचं, एक वेगवेगळे प्रयोग करतात. आपल्या शेतामध्ये सुद्धा प्रयोग केलेले आहे. तुम्हीसुद्धा आपल्या शेताला भेट देऊ शकतात. आपल्या शेतामध्ये आपण काय केलेलं आहे, एक शेंटरला आपले वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, परंतु मी शॉर्टली तुम्हाला सांगतो. शेंटरला एक मोठा भला मोठा आजूबाजूचे काडी कचरा किंवा शेतातलं जे मोठे मोठे लाकूड हे सर्व मी त्यात ढीक केलेलं आहे आणि त्यात स्प्रिंकलर लावलेलं आहे. स्प्रिंकलर अटकत असल्यामुळे आपण काय केलं, आता आपण ड्रीप टाकलेली, ड्रीप लाईन जसं 5 फुटावर आपण ड्रीप लाईन टाकलेली आहे आणि ते इनलाईन असल्यामुळे ते अटकत नाही. म्हणजे पाणी कंटिन्यू चालू आहे, थेंब थेंब पाणी तिथे कंटिन्यू चालू असतं आणि ते कुजणं चालू आहे. त्यातसुद्धा आपण गोकृपामृत म्हणजे आपण सोडत असतो किंवा आपण बादलीनं टाकून देतो, फेकून देतो त्यात कधी कधी. आणि या पाण्यामुळे सुद्धा ते कुजत राहतं. लाकूड येतं ते कुजायला वेळ लागतो आणि वेळ लागायलाच पाहिजे. कारण की आपण हे जे ना जीवामृत जे सॉरी काय म्हणता, हे जे खतांवर जे पाणी देतो आहे तर ती जे आपलं जे कर्ब आहे तर ते जास्त दीर्घकाळ राहण्यासाठी, म्हणजे कसं 2 प्रकार असतात, एक असतं तात्काळ, एक असतं दीर्घकाळ. दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण ती जे लाकूड आहे समजा त्याला कुजायला वेळ लागेल. समजा ते 2 वर्षात कुजेल, 1 वर्षात कुजू द्या. एवढं उशीर झाला तर म्हणजे आपल्या शेतात आपण ती जे ढीग आहे, आपल्याला शेतात तर काही टाकायची गरज नाही. कारण की तिथे जे गांडूळ आहेत, पूर्ण शेतातले गांडूळ तिथे जमा होतात. तिथेसुद्धा ते गांडूळ जमा होतात आणि काय ते जीवाणूसुद्धा ते जमा होतात आणि ते जीवाणू आणि गांडूळ ऊन असलं की तिथे येतात. सावली झाल्यावर आपल्या शेतात कार्य करण्यासाठी जातात. आणि आपण जागोजागी म्हणजे हे ज्या 5 पट्ट्यांच्यामध्ये एक पट्टी ठेवलेली तीसुद्धा कायमस्वरूपी असते. त्यातसुद्धा आपण केळीचे खांब वगैरे किंवा पत्ती वगैरे टाकत असतो. आपण ही जे केळीचे खांब वगैरे इथल्या इथे जसे आहे तसेच कुजवणार आहे, म्हणजे त्याला कापून घेणार आहे. आणि ही जी पील वगैरे त्या हिरव्या याच्यावर आपण 240 म्हणून तणनाशक येते, आपण हार्बिसाईड त्यात
टाकून ते मिटवू, किंवा युरिया प्रक्रिया असते किंवा त्या खांबांच्या वरच्या कोंबमध्ये होल पाडून त्यात युरिया टाकूनसुद्धा आपण त्याला वेगळ्या कुठल्या पद्धतीनं आपण मिटवू. म्हणजे त्याला आपल्याला खोदायचं नाही, हे खोड जे हे जे कंद हे खोदायचे नाही, जसे आहे तसेच ठेवायचे. आणि ही जे खांब वगैरे तर ते सुद्धा तिथल्या ते, म्हणजे ही जे जमिनीतला जो मुळ्या आहेत समजा जसेच्या तसे तिथे कुजवायच्या. म्हणजे त्यात काय होतं आहे, त्याचं जे जाळं आहे समजा मुळ्यांचं जे जाळं आहे जसंच्या तसं पोकळ राहील आणि तिथे आपला जो कर्ब आहे तिथे होईल. आपण इथे जे नवीन लागवड करणार ते असेच्या असे हे जे औषध सोडून देऊ आणि त्याच्या शेजारी जेवढी जागा मिळेल तिथे आपण लागवड करणार आहे. याच्या पुढे नेक्स्ट टाईम आपण ही दुसरा हंगाम घेणार आहे, तर आपण कदाचित कपाशी किंवा तूर घेणार आहे. कारण की याच्या ज्या मुळ्या नरम असतात ह्याच्यानंतर आपण ह्या मुळ्या आहेत तर तंतुमुळ्या असतात, म्हणजे जास्त मुळ्या असतात. तर दुसरं जे पीक घेणार आहे आपण सोटमूळ, म्हणजे कडक मुळ्या ज्यांच्या असतात, म्हणजे कपाशी किंवा तूर अशा प्रकारचे आपण पीक घेणार आहे. म्हणजे दरवर्षी आपल्याला पिकाची फेरपालटसुद्धा करायला पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हे आपण आपलं यासाठी शेती करतो आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या सेवाभाव कार्यासाठी मदत करा. आपलं जे सेवाभाव चॅनल आहे, सेवाभाव 1137 अर्थात सेवाभाव 113.7, याला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा. म्हणजे नवीन जो येणारा जो व्हिडिओ आहे तर ते आपल्याला लवकर मिळेल. आणि आपणसुद्धा या सेवाभाव कार्यासाठी थोडं समर्पित होऊन सुद्धा आपण लोकांपर्यंत ही जी माहिती आहे पोचवा. धन्यवाद.